केन उघडत होतं मला थोडं कसं मला गेट उघडवच होतं ते लाईन गेलं होतं मला असं त्याच्यामुळे उघडं राहिलं होतं. बरं बरं बसू का मग? बसा ना मला. हां बरं मी काय म्हणतो माझा प्रॉब्लेम चालू आहे. कशाचा? काय आता ती कामवाली तर कामाला दररोज येतीच घरी, काम चालू आहे व्यवस्थित, पण माझा प्रॉब्लेम आहे. मालकीन येत नाही ना घरी. हां मालकिनीचा प्रॉब्लेम आहे. मालकीनचा खूप चांगला स्वभाव होता, पण मग काय झालं मालकीनचा नेमकं काही कळत नाही. मालकिनीचं माझं जमून नाही राहिलं साठी. फारकतवर आलं म्हणे डायरेक्ट असं. हा ना हा हीच घटस्फोट मागू राहिली बा. तुम्हाला एक सांगतो मालक, हां मालकीन जाणं चक्कर एक हां का बरोबर. हां तरी म्हणलो ही का आम्हाला नाही म्हणते बा काही गोष्टीला, असं आहे ना काय? तुमची ती मोकळबाई आहे बा, हां हां तिच्या नवऱ्याबरोबर चक्कर आहे. असं आहे काय? हा बरं बरं बघतो तिचं का, पण माझं एक काम होतं. पण माझं मालक का बा, माझं नाव सांगू नाही 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 मी कसं काय सांगणार? अजिबात माझं नाव सांगू नका. नाही नाही पण ऐक ना तुम्ही माझं, पाया पडतो. नाही नाही माझं काय म्हणणं होतं माहिती, आता बोलू का नको बा असं प्रॉब्लेम होतो मला. मला घ्या बा, तुम्ही मला शिव्या दिल्या, हां मला पार तुम्ही लाताने मारलं, हां पण तुमचा राग धरला का? नाही नाही कधीच काही राग धरला नाही. तुम्ही काय बोला ना तुम्ही. म्हणूनच मी सांगतो. मी आता मालकीने सांगितलं का मी तुम्हाला. हां म्हणूनच मी सांगतो, मला आहे ना तुझी बायको लय आवडते. काय हां मला हां हे बा, तुम्ही काही बोला, हां पण प्लीज असं नका बोलू. मला घ्या बा, मी तुम्हाला समजू शकतो, पण प्लीज नका बोलू असं. नाही नाही बरोबर आहे, पण पैसे देतो ना मी, 1,00,000 1,50,000 2,00,000पर्यंत काय लागेल ते काय पैसे. किती? 1,00,000 1,50,000 2,00,000पर्यंत. पण काय करायचं? काय नाही, फक्त कोणती वस्तू मी फक्त एक दिवस वापरतो. हा तेच तुमचा स्वभावच आहे. हां हा शर्ट सुद्धा आहे ना, आता आजच्या दिवस वापरणार, उद्या नाही वापरणार. खरं आहे. फक्त अंडरपॅन्ट फाटत तर घालतो तुम्ही. हां ते बरोबर आहे, ते बरोबर. पण बाकी वरचे कपडे ना मी दररोज बदली. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. तर तेवढं काय विचारून मग? मालक माझी आहे तयारी, पण मग तिला पण विचारावं लागेल ना. विचारून घे ना, माझं काय प्रॉब्लेम नाही. मला काय एक दिवसाचं, तुम्हाला कधी पाहिजे? आजच. हा का? हां फक्त एक दिवसासाठी. मी विचारू का तिला फोन? हां विचारून घे, काय प्रॉब्लेम नाही. पैशाचा बी काही प्रॉब्लेम नाही, तुला चांगलं माहिती आहे आपले किती पैसा आहे काय. फोन नाही ना मला, माझा फोन घरी राहिला. पैसे कधी द्याल मला? पैसे जागेवर बी म्हणलं तरी चालेल, नाही तर मग कपाटात लगेच पैसे कॅश आहे. चेक म्हणलं तर चेक, मोबाईलवर म्हणलं तर मोबाईलवर. पैशाचं काय 3 सिस्टीमने पैसे मिळतील, एक तर कॅश मिळेल, एक तर चेकद्वारे मिळेल. पण पैसे पहिले द्यावं लागेल मला. हां काय प्रॉब्लेम नाही. हां आणि एकच राहते. हां एक रात्र. चालेल. मी करतो फोन, तिला बोलतो विचारून. हां हॅलो. हॅलो. हां काय करते? आहे घरीच, तुमची वाट बघते. येणार आहे कधी? किती वाजता येणार आहे? सकाळी. सकाळी? डबल ड्युटी लागली ना आज. मग आता मला मी जेवण पण बनवलेलं. जाऊ दे. मी काय म्हणतो तो, अगं एक ऑफर आली आपल्याला, समजा आपल्या दादूची फी भरायची ना. कसली हो? आपल्या दादूला
आपल्या अंड्याला गोट्याला दोघांना पण आपल्याला इंग्लिश मिडियमला टाकायचं आहे ना. हम्म. किती रुपयाची गरज पडली तर आपल्याला फीस किती सांगितली होती? काहीतरी सांगितलं ते 70,000 सांगितले होते ना दोघांची. बरोबर ना, 70,000 रुपये दरवर्षी एका वर्षाचं. बरोबर. हो. आपलं काय स्वप्न आहे? आपले पोरं कुठं असले पाहिजे? खूप शाळा शिकून मोठी झालेली बघायचं आपल्याला. हाँ बरोबर. मग आहे ना, एक म्हण आहे हिंदीमध्ये, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. म्हणजे आणि ती वेळ आलेली आता. हो, पण काय? अगं काय कोणाला सांगू नको आणि वाईट पण वाटून देऊ नको. ऐक हे बघ, हां बोला. आमचे मालक आहे ना, हां. त्यांना आहे ना तुला आवडते. काय? मालक आहे ना आमचे, त्यांना तू खूप आवडती शेटला. हां मग? तर ते म्हणे का तू जर त्यांच्यासोबत जर एक रात्र जर म्हणजे ज्या गोष्टी माझ्या बरोबर करते त्या गोष्टी जर तू केल्या तर तुला ते 2 लाख रुपये देणार आहे. अहो तुमचं काही आणि डोकं ऐक- फिरले की? तसं तिथं काही नाही. बघ जगामध्ये सगळं चालू आहे. तुला मी स्वतः परवानगी देतोय ना. अहो हो, पण तुम्ही परवानगी देऊन मी काय करू मग? असले काही हे करू का मी माझ्या काहीच पोरांच्या शिक्षणासाठी? काहीच नाही, फक्त मालकाला खुश कर, बाकी काहीच करू नको. अहो पण मला नाही असं आवडणार. ऐक ना प्लीज यार, काही गोष्टी समजून घेत चालला तो. ठीक आहे, मी येते तिकडे, बघू मग तिथे आल्यानंतर बोलते. बरं बरं, ये मग ये. हम्म. चालेल चालेल. मालक ती म्हणते आल्यानंतर बोलू. चालेल इकडे येणार आहे. ना. अरे वा. आणि तुम्हाला कोण पसंत करणार आहे? तेच ना, हं? तेच. मालक हं. हे बघ, थोडीशी नाजूक आहे बरं का, जास्त झटके नका मारू बरं का. नाही, त्याचं काय नाही, पैसे टाकून देतो तुम्ही लगेच 2 लाख रुपये. सांगा नंबर बरं सांगा. मालक, पहिले तिला तयार होतं ना. बरं, बरं, हां. तुम्हाला लोटून द्यायचं नाही एवढं दांडा. बरं बरं. आणि पास ये इकडे, ये इकडे तुला अजून नको. मी पण अगं ऐक, मालकाची करतो इतकं घालू नको. माझं ऐक, मी काय म्हणतो, हे बघ, आपली जी मालकी आहे ना, ती मालकी मालकाला कट कर. तर तुला सोनं घालून आपल्या पोरावर शिकवायची, फक्त एक लाईट करायची तुला. हो, पण ही काही शोभा देते का तुम्हाला पैशासाठी? आपल्या पोरांचं भविष्य करायचं आहे ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. हा ठीक आहे ठीक आहे. असं पण दुसऱ्यांच्या हवाली सोपवलीच आहे ना, बघते मी काय करायचं. आता कुठं चालले? सगळे झोपायला चालले का? थांब ना थोडं, ठरून पैसे घेऊ ना. थांब ना, हिडी का घालू का दांडा? का हो? हे का ती? हा हां बरं बरं चालेल. आता मेकअप नाही केला तरी हां नाही, एक नंबर आहे. बरं नंबर सांगा, देतो पैसे पाठवून. बाकी ठीक आहे. बाकी ठीक आहे, मॉडेल ठीक आहे. व्यवस्थित सर्विस. हां काही प्रॉब्लेम नाही. चला सांगा, नंबर सांगा. द्या ना, मी टाकून देतो. बरं चालेल, घ्या टाकून. जरा मला पासवर्ड टाका ना. हां पासवर्ड घ्या ना. सेंड कर. आले का बघा मोबाईलवर पैसे. तुम्ही नेट चालू आहे, नेट चालू आहे, नेट चालू आहे. म्हणजे नेट बँकिंग करता म्हणून 2 लाख आले एकटी. फोन पे असं 1 लाखच आले. 1 लाख आले नाही, हा असते बघा. माणूस पैशासाठी पागल वेडा झालाय वाटतं. कोण असं वागतं का? हे बघ, तुला इतकं टेन्शन नको. प्रेमाने मी जर त्याला सहजीने 2 लाख पाठवले. तुझ्याच मोबाईल आले का चेक कर. वेळेपणा करू नको. जायमध्ये नाटक बाजी अजिबात दाखवायची नाही. आणि एकदम खुशी कर. अहो पण मला जर असं करायचं मला 2 मिनिटं फक्त वेळ द्या. 2 मिनिटं वेळ द्या. तुम्ही चाला ना, 2 मिनिटं दिला तुला काही गोष्टी समजून घ्या. मी काय म्हणतो, प्रामाणिकपणा तुला तुम्हीच घ्या. मी सांगतो तोच कर.
करायचं नाही हो. स्पेशल द्यायचं वस्तू असं करायचं जसं त्याला वाटलं पाहिजे की तुम्ही सांगितलं तर भेटत. मला असं वाटलं पण होती की तुम्ही असं असणार. काही गरज नाही मला तुम्ही काय सांगायचं, मला माहिती आहे मी काय करायचं. लावून दे 2 लाख दिले लावून दे हे राखण करतो माझं नको माझं नको. आज खरं बायकोची किंमत कळाली बघ. 2 लाख एका वेळेस त्याच्याकडे आहे ना 50 शाळा पाठवतो. 50 शाळा पाठवतो म्हणजे 1 कोटी तयार होते. नंतर त्याच्या गाडीला लाच मारून देतो मस्त स्वतःची कंपनी टाकतो भारी मस्त आवाज एवढं लागतात. काय झालं आवाज यायला? अजून नाही झालेलं आमचं, म्हणजे नाही झालं अजून आमचं. थांबा नाही आता सकाळी नाही झालं का आता पण झोपवलं. पैसे बघायचंय पैसे घेतले आणि जो माणूस आहे ना स्वतःच्या बायकोला पैशासाठी असं काम करायला लावतो ना तो काहीच लायकीचा नसतो. तुमच्या तर गरजच नाहीये मला, नाही गरज मला आता. मला रात्र झोपवली काय झोपवली काय अजून आम्हाला करायचं काहीच नाही केलेलं अजून, फक्त आम्ही बोलतच बसलेलो थोडा वेळ. फक्त झोप लागून गेली आम्हाला. हा आता झालं आमचं सगळं काय. त्याला आहे ना ड्युटीवरून काढून टाका. असं पण तुम्ही आता माझ्या मुलाची जबाबदारी घ्यायला तयारच आहे ना. काही गरज नाही आता याची. त्याला आत्ताच्या आत्ता लगेच कामावरून काढून टाका. काय बोलते तू? जे तुम्ही बोलत तेच मी बोलते, वेगळं नाही बोलत काय. चला आता तुझा शेवटचा आता दिवस. गरज नाहीये तुमची. मला कसं काय करतो तू? नाही 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 गरजच नाहीये. शेवटचा दिवस. आता आमचं ते fix झालेलं आहे. मला काय शिकायचं पाठवलं का मला? नाही आज तुझा शेवटचा दिवस. चाल तुला तुझी काही गरज नाही आता मला. हा चाल त्याची टोपी देऊन टाक. असं तुम्ही स्वतःची बायको दुसऱ्याची हवाली केल्यावर हसणारच ना. त्यात काय वेगळं केलं तर गरज नाही आम्हाला. माझा पगार द्या ना. नाही पगार बिगार काय नाही आता. पगार काय नाही. आता आला पगार आला तो आता 2 लाखातच पगार आला. जेव्हा मिळतावर मजा मारशील नंतर कुत्रे विचारायचं ते ना बायको दुसऱ्याच्या हवाली सोपवतं ना तेव्हा विचार करायला पाहिजे होता. गेट लावून दौरायला. हा काय नाही आम्ही लावून घेऊ. आमची मंत्री आहे आता. हा जाय चल. येऊ नको परत. याची वॉचमॅन नको आपल्याला. हा नाही तर चल. आम्ही आमची गरज करू शकतो. हा चल घ्या दरवाजा लावून. हो त्याला मी सांभाळून घेतो तेवढ्या दिवस. हा हा आणि गरीब तरी प्रामाणिक राहिले. हा ना. आणि माझ्याविषयी व्यवहार करतो तो ते पण एका रात्रीसाठी. हा ना. असं तर मी पहिल्यांदा वॉचमॅन पाहिला हो. चला मग. त्याच्या विषयीच आपण नको काढायला. बरं जाऊ दे मग. कारण जे झालं ते चांगल्यासाठी चाल होतं. आणि म्हणजे आता तुमची पण साथ मिळाली ना. हा बरोबर. तुम्हाला पण कोण नव्हतं आयुष्यात. पण तुम्ही तर बोलले की एकदा वापरलेलं तुम्ही परत काय वापरत नाही. मग नाही तसं काय नाही आता. त्याला फक्त तसं सांगितलं होतं मी. हा पण आता मी साथ देईन. नक्की का? हा सगळ्या घरातले कामं जसे आपले जसं रेग्युलर कुटुंब राहतं ना तसं राहायचं. टेन्शन नाही घ्यायचं. काही कमी पडणार नाही. मी नाहीतर त्याला हाकलून घालवला. नाही काय आणि नाही. तुम्ही आधीच त्याच्या समोर बोलले की एकदा वापर. तो देऊन काय देतो तुला? 15,000 रुपये. मी महिन्याला लाख रुपये देऊ शकतो ना घरामध्ये. अहो पैसे तर सगळे माझेच आणि आपलेच आहेत ना. मग दिले नाही दिले तरी माझी मुलं सांभाळताय. जाऊ दे पण त्याचा कुठं विचार करते. एक नाही विचार कर. पण मी ऐकलं होतं की तुम्ही जे काय असेल ते एका ह्याच्यातच हे करता म्हणून. जाऊ दे मरते. घे झोपून. भाऊ काय असलं ते.